कैलासवासी मराठा प्रवीण पिसाळ सर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिर महादेव मंदिर कोपरी ठाणे पूर्व येथे वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन ठाणे मुंबई आणि नवी मुंबई टीमने आयोजित केले होते। या शिबिराचे उद्घाटन अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला प्रदीप केरेकर सर कोपरी पोलीस स्टेशन यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आले। तसेच कोपरीचे नगरसेवक भरत चव्हाण यांनीही या रक्तदान शिबिराला भेट दिली। वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन ही संघटना शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि मेडिकल ह्या क्षेत्रामध्ये काम करत असते। 24/7 मदत करणारी एकमेव संघटना म्हणजे वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन। कोरोना काळात एका दिवशी सर्व जिल्ह्यांमध्ये रक्तदान शिबिर घेऊन 7,000 पेक्षा जास्त बॅगा जमा करणारी संघटना। मेडिकल मदत तसेच शैक्षणिक साहित्य वाटप, आषाढी वारीमध्ये वारकऱ्यांची सेवा असे अनेक उपक्रम संघटना करत असते। रविवारी झालेल्या रक्तदान शिबिरामध्ये निलेश पिसाळ, तानाजी पवार, अमित भिलारे, सागर खंडारे, मनीषा खराडे, मनीषा वंजारे, काजल पिसाळ, विशाल जाधव, राजेश गावडे, नवनाथ राक्षे, वसंत पाटील, सुहास उतेकर तसेच सर्व वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनचे सदस्य उपस्थित होते।
जय शिवराय. आज वर्ल्ड मराठा यांच्या माध्यमातून त्यांच्या टीमच्या माध्यमातून दर 3 महिन्यामधनं हा भव्य रक्तदान शिबिर चालू करण्यात येतो. खरंच मी या लोकांचं अभिनंदन करेल, कौतुक करेल, कारण यांचे 16 लाख सदस्य आहेत वर्ल्ड मराठा संघाचे. त्यांच्या माध्यमातून जागोजागी 3 महिन्यामध्ये आज भव्य रक्तदान शिबिर करण्यात आलं. आज महत्वाचं म्हणजे कसं, आज मे महिना उन्हाळा आहे, त्याच्यामध्ये रक्ताची गरज लागते आणि त्या माध्यमातून ही टीम सर्व उपक्रम राबवत असते. आणि मी आपल्याला खरंच मानतो की ही जी फक्त रक्तदान शिबिर न करता, म्हणजे आता असं जसं आता वारकरी संपादकाला काय मदत करायची असतात, तिकडे काय असेल, काही गरिबांना हँडिकॅप असतात त्यांना मदत करायची, अशी ही असे उपक्रम लाभवते. मी या सर्व युवा टीमला शुभेच्छा देतो की त्यांनी असंच शिवरायांचं नाव घेऊन वर्ल्ड मराठा आपला संघ आहे तो पुढे न्यावा, हीच माझ्यातर्फे शुभेच्छा. रक्तदानाला आवाहन करेल की आपण रक्तदान, दानात दान रक्तदान असं म्हणलं जातं, तसं आपण सगळ्यांनी रक्तदान केलं पाहिजे. तर ही आता काळाची गरज आहे आपल्या लोकांना आणि आपल्या युवा लोकांना तर खास करून दर 3 महिन्याने आपण करू शकता. तर त्या माध्यमातून एक आव्हान करेल की आपण लोकांनी ह्या ज्या अशा टीम असतात यांना मदत करणं आपलं कर्तव्य असतं, त्या माध्यमातून आपण करत राहावा, ही मी त्यांना आव्हान करेन. सर्वांना जय शिवराय, जय मराठा. माझं नाव मनीषा खराडे. मी वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनमध्ये गेली 10 वर्ष झालं ॲज अ ॲडमिन म्हणून काम करते. तर आमचा जो हा वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनचा ग्रुप आहे तो 2009 साली कैलासवासी मराठा प्रवीण पिसाळ सर यांनी सुरू केला होता आणि तो जवळजवळ 16 लाखाच्या वरती, म्हणजे त्याचा काउंट पण नाही आहे. एका छोट्याशा खेड्यातून आलेले चोराडे या गावचे मराठा प्रवीण पिसाळ सर यांनी एक आपल्या मराठा ग्रुपला एक संकल्पना दिली की आपण एकत्र येऊन काहीही करू शकतो आणि त्या विचार त्यांनी मांडला आणि त्यातून त्यांनी जवळजवळ 16 लाख बांधवांना एकत्र केलं. तर त्यांचा मेन आपल्या ग्रुपचा उद्देश आहे शिक्षण, नोकरी, व्यवसाय, त्याचबरोबर वैद्यकीय मदत क्षेत्रात आपण कोणतीही जातपात न पाहता सर्वांना मदत करतो. तर हे सर्व जे आम्हाला जे आता आम्ही वारसा पुढे चालवत आहोत ते फक्त आणि फक्त मराठा प्रवीण पिसाळ सर यांच्या आदर्श ठेवून आणि त्यांनी जे आम्हाला शिकवलं आहे ते आम्ही पुढे चालवत आहोत. तर या महिन्यामध्ये त्यांचा जयंती आहे 6 तारखेला प्रवीण सरांची. तर त्यांच्या जयंतीनिमित्त आम्ही पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये ब्लड कॅम्प आयोजित केला आहे. तर बाकीचं ब्लड कॅम्पच्या विषयी मेडिकल टीमचे लीडर तानाजी पवार सर सांगतीलच, पण मी फक्त आमच्या ग्रुपच्या माध्यमातून एवढंच सांगेन की रक्तदान एका माणसाने रक्तदान केलं तर 3 जणांचे जीवन वाचू शकतात. तर सर्वांना विनंती आहे की जेवढा जास्तीत जास्त प्रमाणात सहभागी व्हा. आमचे नंबर पण दिले जातील, तर ज्यांना कोणाला रक्तदान करायचं असेल त्यांनी आमच्याशी संपर्क करा. त्यांना रक्तदान करता येईल इथे आमच्या संघटनेमध्ये. वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी मराठा प्रवीण पिसाळ सर त्यांनी 2009 साली या संघटनेची स्थापना केली. तर त्याच्यामध्ये शिक्षण, नोकरी, व्यवसाय या आणि मेडिकल या क्षेत्रामध्ये ही संस्था कार्यरत आहे. मेडिकल क्षेत्रामध्ये जातपात न बघता आतापर्यंत 24/7 म्हणजे 24/7 अशी मदत करणारी एकमेव संघटना म्हणजे वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन. त्याच्यामध्ये कुठलाही रक्तदाता असू द्या किंवा कुठलाही पेशंट असू द्या, त्याला आतापर्यंत या संस्थेने ज्याला कोणाला लागेल त्या सर्व बॅग्स ह्या फ्रीमध्ये दिलेल्या आहेत. कधी त्याच्याकडून कुठलेही चार्जेस घेतलेले नाही आहेत. त्याचप्रकारे कोणाला मेडिकल्समध्ये हॉस्पिटलची मदत लागू द्या, हॉस्पिटलमध्ये बिल कमी करायचं असू द्या किंवा ॲडमिशन असू द्या, त्याच्यासोबतच व्हीलचेअर म्हणा किंवा वॉकर म्हणा किंवा मेडिसिन्स या गोष्टीसुद्धा आपण प्रोव्हाइड करतो किंवा मदत केलेली आहे. त्याचबरोबर गेली 2 वर्ष आपण पंढरपूरची वारी, जी आषाढी वारी असते, ही पुण्यापासून ते आषाढी पंढरपूरपर्यंत आपण 15 ते 20 दिवस कंटिन्यू आपण वारकऱ्यांची सेवा करतो. त्याच्यामध्ये अन्नदान, त्याच्यामध्ये ब्लँकेट वाटप, छत्री वाटप किंवा मेडिकल सेवा ही आपण पूर्ण 15 दिवस आपल्याकडून चालू असते. या सर्व ह्याच्यामध्ये जे प्रवीण सरांनी सर्वांना शिकवलेलं आहे की वारसा मराठा जपण्याचा, त्याप्रमाणेच हे सर्व आमचे बांधव काम करत आहेत. आणि आता या त्यांच्या जयंतीनिमित्त 6 मे त्यांचं जयंती आणि 17 मे ही त्यांची 3री पुण्यतिथी आहे. तर या सर्व गोष्टींचं औचित्य साधून प्रत्येक जिल्ह्यामध्ये सातारा, पुणे, सांगली, कोल्हापूर, नाशिक, धुळे, बीड, मुंबई या सर्व ठिकाणी ब्लड कॅम्प आणि आरोग्य शिबिराचं नियोजन केलेलं आहे. तर यामध्ये सर्वात बांधवांनी जास्तीत जास्त या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवा.
ही सर्वांना विनंती आहे. जय शिवराय. जय शिवराय. माझं नाव अमित भिलारे. मी गेली 4 वर्ष वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन या संघटनेबरोबर ॲज ॲडमिन म्हणून काम करतोय. तर आज जसं 3 मे आहे, 3 मे रोजी आज आपण ऑलमोस्ट महाराष्ट्रामध्ये 2 ते 3 ठिकाणी आज आपले कॅम्प होत आहेत. स्वर्गवासी मराठा प्रवीण पोपट पिसाळ सर यांच्या स्मरणार्थ म्हणून आपण एक कॅम्प घेत असतो. आज आपण मुंबईमध्ये हा कॅम्प घेतलेला आहे. बऱ्यापैकी बांधवांचे रिस्पॉन्स येत आहेत. पण आज कसं झालं, उन्हाळा एक आहे आणि गावाला एक लग्नाची मोठी तीथ आहे, त्यामुळे थोडा रिस्पॉन्स कमी आहे. पण या रिस्पॉन्स कमी जरी असला तरी आमच्या ॲडमिन लोकांचा काय बोलतात ना त्याला, उत्साह आहे तो कमी झालेला नाहीये. त्यामुळे असंच जे आपलं जे नियोजन आहे तसं आता कराडमध्ये चालू आहे, सातारमध्येही चालू आहे आणि येत्या 10 तारखेला पुण्यामध्ये ऑलमोस्ट 10 ठिकाणी ब्लड कॅम्प आपण ऑर्गनाईज केलेले आहेत. तसंच येत्या जुलैपर्यंत आपण नवी मुंबई साईडला पण आणि दादर साईडला पण आपण वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन तर्फे ब्लड कॅम्प ऑर्गनाईज करणार आहोत. आपली जी संस्था आहे वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन ही प्रामुख्याने शिक्षण, नोकरी, व्यवसाय यामध्ये काम करते. तसंच मेडिकल इमर्जन्सी यामध्ये आपण काम करत असतो. तर मेडिकल क्षेत्रामध्ये काम करत असताना बऱ्यापैकी आपण मदत जी आहे, जसं आता तानाजी सरांनी पण सांगितलं, ब्लड बँक असतील किंवा मेडिकल क्षेत्रामध्ये तुम्हाला औषधांचं असेल किंवा बिल कमी करायचं असेल तर बऱ्यापैकी आपल्या संघटनेमार्फत कामं होत असतात. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा मेसेज पोहोचला पाहिजे. कारण आता कसं झालं, उन्हाळ्यामध्ये बऱ्यापैकी रक्ताचा तुटवडा हा होत असतो आणि गव्हर्नमेंटकडून नोटिफिकेशन येतात की ब्लड बँक्स वाढल्या पाहिजेत किंवा रक्त संकलन झालं पाहिजे. तर त्यांच्यासाठी एक उत्साह किंवा त्यांच्यासाठी एक रिस्पॉन्स म्हणून एक सामाजिक बांधिलकी जपण्याचा एक वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन तर्फे आमचा प्रयत्न असतो. तसं व्यावसायिक जे झालं, व्यावसायिक आपण एक मेळावा आता पुण्यामध्ये एक नियोजन आपलं चालू आहे व्यावसायिक बांधवांसाठी. जे काही मराठा बांधव आहेत व्यावसायिक, त्यांनी नोंदी कराव्यात. आपण एक भव्य असा एक व्यावसायिक मेळावा पुण्यामध्ये घेत आहोत. जास्तीत जास्त बांधवांपर्यंत, जास्तीत जास्त समाजापर्यंत, समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत समाजकार्य पोहोचलं पाहिजे, हा आमचा निर्धार आहे. आणि प्रवीण सरांच्या मार्गदर्शनाखाली म्हणा किंवा आता त्यांनी जे आम्हाला जो रोडमॅप आखून दिलेला आहे त्याच्यावरती आम्ही सर्व ॲडमिन लोक काम करत आहोत. जास्तीत जास्त बांधवांनी आम्हाला सपोर्ट करावा. जय शिवराय. माझं नाव आहे प्रदीप पोपट गोंजारी, राहणार घनसोली, नवी मुंबई. या WMO ग्रुपमध्ये मी गेले 10 वर्ष झालं सक्रिय आहे आणि या ग्रुपच्या प्रत्येक रक्तदान शिबिराला मी उपस्थित असतो आणि त्यांच्या रक्तदान शिबिरामधलं या टीमकडून जे लोकांना जे योगदान मिळतं, आता माझा अनुभव सांगायचा गेलं तर हे माझं 6वं रक्तदान शिबिर आहे आमच्या या WMO ग्रुपमध्येच. तर त्याच्यामध्ये लोकांची काळजी घेणं, त्याच्यामध्ये लोकांना काय त्रास होतो का, रक्तदान केल्याच्या नंतर लोकांची प्रतिपूर्ण काळजी घेणारी एकमेव टीम मी पहिल्यांदा ह्या मार्गदर्शनाखाली WMO पाहत आहे. वारंवार लोकांना घरी गेल्यानंतर सुद्धा महिन्यामध्ये सुद्धा आमच्या टीमचा कॉल येतो की बाबा काय तुम्हाला त्रास असेल का, त्रास असेल तर नक्की कळवा. आणि तेवढी तत्परता या टीमकडे आहे आणि ही टीम तेवढी सर्वांची काळजी घेते. आणि माझं सर्व समाज बांधवांना, मराठा समाज बांधवांना एकच सांगणं आहे, स्वर्गवासी प्रवीण पिसाळ सर यांनी ही संस्था ओपन केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था चालत होती आणि त्यांच्या वारसांना आता जी ही संस्था चालू आहे त्या संस्थेमध्ये आपल्या सकल मराठा किंवा सर्व मराठा समाजाने सुद्धा सामील होणं गरजेचं आहे. हे योगदान सर्वांसाठी चांगलं आहे. ही टीम संपूर्ण क्षेत्रामध्ये काम करते. माझा अनुभव सांगतो, रक्तदान शिबिराचा पण अनुभव आहे. माझ्या बाजूच्याच एका पेशंटला मदत हवी होती, त्यावेळेस सुद्धा मी भरपूर हे अनुभव घेतलेले आहेत. रात्री 24 तासामध्ये तुम्ही कधीही कॉल करा, ही टीम तत्पर असते. मेडिकल हेल्थ असू द्या किंवा तुमचे कोणतेही ॲक्सिडेंट झाला असू द्या, तिथं मदत हवी, कधीही तुम्ही कॉल करा. ॲडमिन टीम पूर्णपणे काम करण्यासाठी 24 तास तत्पर असते. विशाल जाधव, नेरूळ, नवी मुंबईमधून आलो आहे. मी झाले 4 वर्ष वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन या संघटनेशी जोडल्या गेलेलो आहे. वास्तविक पाहता ह्या उन्हाळ्यामध्ये तसेच दिवाळीच्या सीझनमध्ये आपल्याला रक्ताचा तुटवडा जाणवतो आणि रक्त हे आज विज्ञान किती जरी पुढे गेलं असलं तरी रक्त तयार करू शकत नाही. ते फक्त एकामधून दुसरीकडे ट्रान्सफर केलं जातं. त्याच्यामुळे उद्या जर भविष्यात आपल्याला जर रक्ताची गरज लागली तर ती रक्ताची गरज आपल्याला मानवापासूनच एकमेकांना दिली जाते. तर मला तरी वाटतं की जवळपास युवा वर्गाने तर या ठिकाणी पुढे येऊन जर रक्तदान केलं तर आपला हा जो रक्ताचा तुटवडा आपल्याला दर मे महिन्यामध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये जो भासतो तो कमी होईल आणि गरजू रुग्णांना आपण रक्त लवकरात लवकर पोहोचवू शकतो. आज जवळपास माझं हे 26वं रक्तदान आहे. वास्तविक पाहता तरुणांनी, युवकांनी रक्तदानामध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला पाहिजे. आज आपण जरी रक्त दिलं
तरी एक 3 महिन्याच्या कालावधीमध्ये एक 24 तासानंतर ते रक्त बनायला सुरुवात होते आणि 3 महिन्यामध्ये आपलं ते रक्त फुलफिल होतं आणि आपण 3 महिन्यानंतर रक्तदान करू शकतो. तरी मला वाटतं की तरुणांनी रक्तदानामध्ये सहभाग घेऊन रक्तदान करावं. जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय भारत. मी राजन चव्हाण. 17 वर्ष भारतीय सैन्यात सर्व्हिस केल्यानंतर रिटायर झाल्यानंतर मी आपल्या महाराष्ट्रासाठी किंवा आपल्या मराठी बांधवांसाठी काय करावं हा माझा विचारातच होतो आम्ही. पण कोरोना काळात या WMO टीमला मी वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन टीमला मी जॉईन झालो. कोरोना काळात त्यांची धडपड बघून यांचे जे एक दुसऱ्याला सहाय्य करायचे जी वृत्ती होती ती बघून मी यांना जॉईन झालो. आणि त्याच्यानंतर मी कंटिन्यू जेव्हा पण WMOचं रक्तदान प्रोग्राम अरेंज झाला त्यावेळी मी रक्तदान आज मला कमीत कमी 60 ते 70 वेळा मी ब्लड डोनेशन केले. आर्मीपासून मी ब्लड डोनेशन करत आलो 60 ते 70 वेळा झालं, पण अजून मला काही झालेलं नाही. तर मी तरुणांना किंवा कोणालाही ज्यांना आपले स्वस्थ आहेत त्यांनी विनंती करतो की जास्तीत जास्त प्रमाणात रक्तदान करून द्यावं. हा मी तुमच्या समोर एक एक्झाम्पल आहे की मला 60 ते 70 वेळा ब्लड डोनेशन देऊन सुद्धा मला काही झालेलं नाही. मी एकदम स्वस्थ आणि आहे तसाच आहे. तर कृपया सगळ्यांना विनंती आहे, हात जोडून विनंती आहे की जास्तीत जास्त रक्तदान करा आणि आपल्या देशाला एक रक्तदान करून एक देश सेवेमध्ये हातभार लावा. जय हिंद, जय शिवराय, जय शंभूराजे. माझं नाव देवेश संजय पवार. माझ्या आयुष्यातलं हे 27वं रक्तदान आहे आणि 26 रक्तदान मी वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन तर्फेच आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये केलं आहे. आणि वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनचं जे रक्तदान आहे दर 3 महिन्याला होत असतं आणि त्याच्यानंतर आम्हाला कधी मदत पडली किंवा ब्लडचं जर कधी नीड लागली तर आम्हाला वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन कायम मदत करतं. त्याच्यामुळे आम्हाला खूप चांगलं वाटतं. दर 3 महिन्याला आम्ही रक्तदान करत असतो. धन्यवाद वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन. जय शिवराय, जय शंभूराज.